सर्वांना ख्रिस्तामध्ये शालोम सलाम. परमेश्वराचं वचन स्तोत्रसेचा याचा अध्याय 27 आणि वचन 4 मध्ये दाऊद राजा जो आहे तो विनंती करतो आणि म्हणतो की परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले आणि त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन, आणि ते हे की आयुष्यभर मी त्याच्या घरात वस्ती करावी, म्हणजे मी त्याचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करेन. बघा देवाच्या लोकांना, ह्या वेळची जी प्रार्थना होती दावीद राजाची, ह्या प्रार्थनेची एक विशिष्ट पद्धत किंवा जो उद्देश आहे तो आम्हाला हे दर्शवतो की त्याचं नातेसंबंध जे देवाशी होतं ते कशा रीतीचं होतं. आणि या नातेसंबंधामध्ये बऱ्याच गोष्टी दडलेल्या आहेत. मला तुम्हाला सांगू द्या की आज आम्ही कुठल्या गोष्टी परमेश्वराकडे मागत, आम्ही त्याच्या प्राप्तीसाठी झटत आहोत का, आम्हाला तपासणं गरजेचं आहे. आम्ही कुठल्या गोष्टीसाठी त्याच्याकडे आस लावून आहोत काय, आम्ही ही प्रार्थना करते की त्याचं मनोहर रूप आम्ही नेहमी पाहत राहू आणि त्याच्या मंदिरात आम्ही सातत्याने ध्यान करत राहू. आज आम्हाला विचार करणं गरजेचं आहे. हे वचन वाचा, याच्यावर मनन करा. परमेश्वर देव नक्कीच तुम्हाला या वर्षातून अधिक मार्गदर्शन करेल, शिकवेल आणि तसं करण्यासाठी सहाय्य करेल. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. चालो.